श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर मावशीकडे आखाड महिन्यातल्या सवासणी आहेत. तर मी त्यांना म्हटलं होतं की कुंकू लावावं लागतं. त्यांनी गेल्या वर्षी आम्हाला कुंकू लावलं नव्हतं आणि असंच बोलवलं होतं. तर मी म्हटलं की कुंकू लावलं की मग सवाशीण असं ठेवतात. तर मग सकाळी आल्या होत्या त्या, मी घरामध्ये होते, मला आवाजच आला नाही. तर त्यांनी काय केलं माहिती आहे का, मी म्हटलं दरवाजाला लावावं लागतं किंवा असं ते लग्नाच्या वेळेस असतं, पण मी त्यांना असं सांगितलं होतं. तर त्यांनी काय केलं माहिती आहे का, भिंतीला कुंकू लावलं. हे बघा, भिंतीला कुंकू लावलं त्यांच्या पण भिंतीला कुंकू लावलं आणि जरी कुंकू लावलं ना तरी इथे दरवाजाला लावत असतात. तर मी खूप हसली आहे आणि मला खूप हसायला आलेलं आहे. तर आणि आता मी खाली जाणार आहे आणि त्यांना विचारणार आहे असं का बरं केलं. मग बघा त्या काय उत्तर देत आहे ती. तर चला बघूया आपण. चला मी आले आता मावशींकडे. मला वाटलं सगळं आवरलं असेल मावशींचं. तर मावशींना मावशी कुंकू कुठे लावले? भिंतीला. हा का? हा का? कोणी सांगितलं होतं भिंतीला लावायचं असतं का? काय हो मावशी तुमच्याकडे आलते का? मग आमच्याकडे आले होते ते. हा ना. माझ्याकडे 7 वाजता आले होते. मग तुम्हाला लावलं का घराला? मला लावले नाही का हे बघ. आणि मग मी सापडले नाही का त्यांना? मग तुम्ही बाहेर नसल्यामुळे तुमच्या भिंतीला लावला का त्यांनी? हा का? दरवाजा वाजवला पण तुम्ही दरवाजा उघडला नाही ना राणी. हा काय म्हणता? राणी तू स्वयंपाक करेल ना तीन सकाळपासून. हा तू आता हे काम कर, हे वट्ट्यांचं सामान तू भरायचं ना. बघायचं. हा का? बघा मी स्वयंपाक करायला आले नव्हते ना, तर मावशींनी मला आता ओट्यांचं काम करा, म्हणजे हे ओटी भरायची ह्याच्यामध्ये, तर ते काम दिलेलं आहे. आणि कुंकाचं काय झालं मी तुम्हाला ते वरती सांगितलेलं आहे. कारण की गावाकडं काही जर घरी नसेल तर काय दरवाजाला मग लावतात. तुमचे दरवाजे बंद होते म्हणून मी लावलाय. पण तुम्ही नव्हते ना. तुमच्या कपाळ लावलं का? नाही लावलं. हा का? यांच्या भिंतीला लावलंय. चला आज सवासणी आहे जेवायला, कारण की आखाड महिन्यातल्या इकडं नाशिकला कशी पद्धत आहे, आखाड महिन्यामध्ये सवासणी जेव घालायच्या. तर आपल्या इकडं फक्त लक्ष्मी आईला जातात दर्शनाला आणि घरच्यांना स्वयंपाक असतो. तर चला आपण अजून पुढील व्हिडिओ होईलच, तर तोपर्यंत मी ओटी सामान भरते. का हो मावशी काय काय भरायचं? सर्व एक एक सगळी वस्तू एक एक भर. खारी खोबरं, हे काय जायफळ, आज झोपी जाईल ना मी. बदाम हे. बदाम आहे का? आणि बदाम आहे का? बदाम आहे, बदाम. हा का? मावशी 100 रुपये पण आणा. हा सुट्टे मावशी सुट्टे करतात ते तू मग तोपर्यंत पैसे ये तर द्या, बस. 1 रुपयाने टाकायचं. पैसे नाही का टाकती वट्टी मध्ये? हा पैसे टाकता. नाही आमच्याकडे बरं नाही. ताटाला लावा. आमच्याकडे नाही टाक. ताटाला लावायची. सगळ्या वस्तू अशा वेगवेगळ्या करून घे. हा ना. गहू सगळ्यांना एकदम सारखे बरं का राणी. खारी गहू सगळ्यांना एकदम सारखे गेले पाहिजे बरं का. काही नाही, मावशीकडे भरपूर आहेत गोण्या, एक एक गोण्या घेऊन जायच्या. बरं चालेल, मग काही प्रॉब्लेम नाही. हा. हे काम आले माझ्याकडं. माधुरी आली बघ गळतंय. कामाची झाले अजून. का भजी तळून? गळतंय. माधुरी आली ना भजे काढणारी. का कुठं फुकट आणले? माधुरीचा नंबर भजे काढायला आता. भजेवाली बाई आली बघ. कुरडईवाली, ही वटी भरणारी बाई, भाज्यावाली बाई. हा हा का? आपण पुरणपोळ्या केलंय बाबा आता बरं का. लय गोड लागतात मग. आहे ना. मग ती दोरी ओढून फाटलेली आहे का? माधुरी त्याच्या काय चालू मावशींनी माझ्याकडे वटीचं सामान भरायला दिलं होतं, तर ते भरून झालेलं आहे. आणि मावशी म्हटल्या की तू आता भजी तळून घ्यायचे. तर मी आता भजी तळायला घेतलेले आहेत. आणि मावशी म्हटल्या की माझ्यासारखेच भजी तळता आले पाहिजे तुला. तर म्हटलं ठीक आहे. आणि इकडे पवार मावशी आणि माधुरीताईंनी ताटं करायला घेतलेले आहेत, तर त्या दोघीजणी ताटं करत आहे. आणि इकडे मस्त अशी आमटी शिजत आहे, तर गरम केलेली आहे आणि त्या आमटी घेत आहे सगळ्या वाट्यांमध्ये. तर ह्या दोघींचे ताटं वाढून झालेले आहे. आणि मावशींनी अर्धा स्वयंपाक केलाच होता. आणि ह्यांच्यामुळं आणि ह्या दोघींमुळं उशीर झालेला आहे. देवाला गेल्या होत्या देवीला. चला बसा सगळेजण, बसा ना. तर मावशींनी काय केलं होतं, सगळ्यांना कामं वाटून दिले होते. तर पिलूच्या मम्मीनी कुरड्या तळ्या होत्या, मी भजी तळे होते आणि पवार मावशींनी पोळ्या केल्या होत्या. तर पोळ्या खूप छान केलेल्या आहेत मावशींनी. तर आता आम्ही सगळ्या बसून घेतो आणि मावशींनी आता जेवायला वाढलेलं आहे. जेवण वाढल्यानंतर मावशींनी सगळ्यांना हळदी कुंकू लावून घेत आहे. हळदी कुंकू लावल्यानंतर परत त्या ताटाच्या पाया पडतील आणि नंतर आम्ही जेवण करू. तर ह्या सगळ्याजणी मला खूप सपोर्ट करतात बरं का व्हिडिओ काढण्यासाठी. तर धनश्रीची पण तब्येत बरोबर नाही आहे.
आणि एक सांगायचं राहून गेलं बरं का, माधुरीताईंनी पण छान अशी रांगोळी काढली होती. आमचं जेवण वगैरे झालं आणि आता आम्ही चाललेलो आहे घरी. तर आणि मावशींचं चाललं आहे की इथे आपण फोटो वगैरे काढू. तर आम्ही प्रत्येकजण सगळ्याजणी एकत्र आलोत की आम्ही फोटो काढतोच. आणि आता आमचे सेल्फी वगैरे होईल आणि नंतर चला आता आम्ही सवाशीन जेवण झालेलो आहे. आता आम्ही चाललेलो आहे क्रियांशकडे. ओ पोत नका ना घेऊ आमचं. मी इथं ठेवलं. इथंच ठेवलं का? ठेवा, परत यायचं का आपल्याला इथं रिटर्न? चला आता क्रियांच्या घरी जाणार आहे आणि तिथं आम्ही दाखवू आम्ही क्रियांशला घेणार आहे. तर चला. नंतर आम्ही गेलो क्रियांशकडे. तर क्रियांश झोपलेला होता. त्याची झोपणे झाले की तो खूप रडतो. तर आपण परत भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.